ची करवाढ झालेली आहे. करवाढीसोबतच इतर याच्यातून उत्पन्न असायला हवं ठाणे महापालिकेला अशी आपली मागणी देखील आहे. मी सर्वात प्रथम तर राज्य शासनाने जो नवीन जी-आर काढलेला आहे की प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने, प्रत्येक महानगरपालिका, नगरपालिकेने स्वतःची जी मिळकत आहे, स्वतःची जी ॲसेट्स आहेत, स्वतःची जी प्रॉपर्टी आहेत, त्याचं एक असेसमेंट केलं पाहिजे आणि त्याच्यामधनं आपण कसं मॉनिटायझेशन करू शकतो, कसं महानगरपालिकेचं उत्पन्न तयार करू शकतो, याच्या संदर्भातलं जो जी-आर शासनाने काढला आहे त्याचा सगळ्यात पहिले मी शासनाचा आभार व्यक्त करतो आणि त्याचं स्वागत करतो. मी सातत्याने या संदर्भातला पाठपुरावा ठाणे महानगरपालिकेशी करत आहे की आपले जेवढे ठाणे महानगरपालिकेचे ॲसेट्स आहेत, जे क्लिअर आत्तापर्यंत त्याच्यामध्ये टायटलचा कुठलाही दोष नाही, जे क्लिअर प्रॉपर्टी आहे, ज्याच्यामध्ये अतिक्रमणही झालं असेल, अशा सगळ्या प्रॉपर्टीजचा एक रेकॉर्ड हा आपल्याकडे असला पाहिजे. त्याचं डिजिटल मॅपिंग झालं पाहिजे, त्याचं GIS मॅपिंग झालं पाहिजे, जेणेकरून पुढे त्याच्यावरती अतिक्रमण होता कामा नये. आणि या प्रॉपर्टीजच्या संदर्भातलं आपल्याला उत्पन्न वाढीसाठी काय पाऊल घेता येईल या संदर्भातलं महानगरपालिकेने विचार केला पाहिजे. करवाढ करण्याच्या ऐवजी जर हे पाऊल घेतलं तर निश्चितपणे लोकांवरती या संदर्भातलं जे करवाढीचा भुर्दंड आहे तो बसणार नाही आणि आपल्याला महानगरपालिका म्हणून एक चांगलं उत्पन्नाचं स्रोत निर्माण करता येऊ शकतं. माझा सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा ठाणे महानगरपालिकेशी आहे आणि या संदर्भातली कारवाई होण्याची अपेक्षा मला आहे. सर 12 आणि 20% ही करवाढ करण्यात आलेली आहे. कुठेतरी जे काही आस्थापना आहेत किंवा 650हून अधिक थकबाकी जी आहे ती करदात्यांची आहे ती वसूल न करता अशा प्रकारे करवाढ लादली जाते ठाणेकरांवरती. त्यामुळे महापालिका कुठेतरी या थकबाकी वसुलीकडे भर देणं गरजेचं आहे. नाही, खरं तर करवाढी केल्यामुळे जे कर वसुली आहे त्याच्यामध्येही अडचण निर्माण होते. लोकांची जे कर भरतायत त्यांची ही मानसिकता कर भरण्याच्या संदर्भातलं त्याच्यामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे थकीत आहे त्यांच्याकडनं जास्त ताकदीने वसूल करणं आणि त्याचबरोबर इतर जे आपले स्तोत्र आहेत त्याच्या माध्यमाने आपण जसं मी आता सांगितलं की आपल्या अनेक प्रॉपर्टीज अशा आहेत ठाणे महानगरपालिकेच्या ज्या अजूनही ठाणे महानगरपालिकेला माहीत नाही. मी ज्यावेळेस याचा पाठपुरावा करतोय त्यावेळेस त्यांच्याकडे या संदर्भातली कुठलीही हे कागदपत्र डॉक्युमेंट्स नाही आहेत. आजच मला क्रीडा विभागाच्या माध्यमाने जे पत्र आलं त्याच्यामध्ये त्यांच्याकडे क्रीडासाठी असलेले ग्राउंड्स आपल्या ठाणे महानगरपालिकेला कुठे आहेत याच्या संदर्भातली सखोल अशी माहिती त्यांच्याकडे नाही आहे. हे स्वतः त्यांचं पत्र माझ्याकडे आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण ठाणे महानगरपालिकेचे प्रॉपर्टीज आयडेंटिफाय करून त्याचं क्लिअर डॉक्युमेंटेशन करून त्याच्यामधनं उत्पन्न निर्माण करणं हे गरजेचं आहे. सर, एकीकडे तुम्ही या प्रॉपर्टीच्या संदर्भातला विषय मांडला आणि त्याला सरकारने जी-आर देखील काढला. ठाणे महानगरपालिकेच्या अशा अनेक प्रॉपर्टीज आहेत किंवा अशा अनेक आस्थापना आहेत ज्या आस्थापना खर्च करण्यासाठी ज्या आस्थापना बांधण्यासाठी तिकडचा पूर्ण मेंटेनन्स करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने खर्च केलेला आहे, पण त्या आस्थापना अनेक राजकीय नेत्यांकडे आहे. तर या संदर्भात आपण काय करणार आहात? मुळात याचाच पाठपुरावा माझा सुरू आहे की ज्या ज्या प्रॉपर्टीजच्या संदर्भातलं महानगरपालिकेकडे नोंद आहे आणि समजा एखादी महानगरपालिकेची ग्राउंड असेल त्याच्यामधनं एखादा आमदार किंवा खासदाराच्या माध्यमाने निधीच्या माध्यमाने जर त्या तिकडे एखादी वास्तू बांधली असेल तर त्याच्याबद्दल कमीत कमी रेकॉर्ड तर त्यांच्याकडे क्लिअर असला पाहिजे. त्या रेकॉर्ड्स पण क्लिअर नाही आहेत. तर त्याच्याबद्दल सर्वात पहिले तर ठाणे महानगरपालिकेने जे पाऊल घेतलं पाहिजे ते हे रेकॉर्ड्स व्यवस्थित करून घेणे, GIS मॅपिंग करून घेणे आणि त्याच्यानंतर पुढचा पाऊल हा आपल्याला या संदर्भातलं मॉनिटायझेशन करण्याच्या दृष्टिकोनाने जे महानगरपालिकेने निर्णय घेतले पाहिजेत त्या दृष्टिकोनाने पुढचं पाऊल घेतलं पाहिजे. ओके, महसूलच्या संदर्भातला जो निर्णय बावनकुळे यांनी दिलेला आहे त्या संदर्भात मी महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेबांचा आभार व्यक्त करीन, नाईक साहेबांचा आभार व्यक्त करीन की वन खात्याची जी जागा आहे ती पुन्हा एकदा राज्य शासनाला प्राप्त झालेली आहे आणि त्याच्यामुळे ठाणे महानगरपालिकेवरती खऱ्या अर्थाने हा जो नवीन डेव्हलपमेंट जर झाला असता तर त्याच्यामध्ये जी आत्ताची आमची महानगरपालिकेची व्यवस्था आहे त्याच्यामध्ये आपण आत्ताच बघतोय की पाण्याचं प्रॉब्लेम आहे, आज रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे, सॅनिटेशनचा प्रॉब्लेम आहे. हे सगळे अडचणी खरं तर याच्यामध्ये अजून वाढ झाली असती आणि त्याच्यामुळे आता ह्या निर्णयामुळे निश्चितपणे ठाण्यामधली जे लंग्ज आहेत, जे आपले प्रायव्हेट फॉरेस्ट आहेत ते आता याच्यामध्ये बचावलेले आहेत आणि ठाणेकरांना एक मोकळा श्वास घेण्याची संधी भेटलेली आहे. सर अशाच प्रकारचा निर्णय जो 2800 कोटीचा TDR आहे त्या संदर्भात देखील यावा अशा प्रकारची मागणी आपण करणार आहात का? कारण त्या त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढीसाठी
हे होतो 4,000हून अधिक जो झाडं. TDR जो आहे तो महापालिकेने वर्ग केला, तर त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वस्ती देखील मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि त्याचा बोजबारा जो महापालिकेवरती येऊ शकतो. याच्याबद्दलचा प्रश्न हे महानगरपालिकेमध्ये आमचे उपमहापौर असतील, ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार आहे, या सगळ्यांनीच उपस्थित केलेले आहेत आणि त्याच्यामुळे याच्यामधलं जो टॅक्स आपण ची मुभा त्यांना दिली, त्याचबरोबर हा TDRचा विषय आहे, याच्याबद्दलची ही तक्रार ज्यावेळेस बावनकुळे साहेब ठाण्यामध्ये आले होते त्यावेळेस या सगळ्या लोकांनी केलेली आहे. त्याच्याबद्दलही निर्णय नजीकच्या काळामध्ये हे घेतील असा विश्वास आहे. थँक्यू.